बघा ना अख्खा गाव दिसतंय पूर्ण. घरं पण दिसतात A to Z. गव्हाण कसं फिरतात ना तिकडे. यो आहे गव्हाण. कालवं दिसली बघा मोठी मोठी कालवं दिसली म्हणून घेते. 150 रुपये किलो टेंडा, 100 रुपये किलो चोचो. टेंडा. आणि फायनली करी झालेली आहे. आणि बघा कालवं ऑइस्टर मस्तपैकी मसाल्यांमध्ये ॲड केली बघा. वा. तर आता आम्ही जेवायला घेतो आणि बघा कालवण बघा चिताडा मासाचा कसला भारी झालाय आणि ते कालवा सुका. नमस्कार सर्वांना. आजच्या व्हिडिओचा आपण इंट्रो मार्केटमधनं करतोय. ॲक्च्युली आम्ही सकाळपासून एवढे बिझी ना आणि त्याच्यामध्ये कसं म्हणजे समजलंच नाही का आपण व्हिडिओचा इंट्रोच नाही स्टार्ट केला. तर आता आम्ही इंट्रो करतोय स्टार्ट व्हिडिओचा. तर आता आपण आलो तर मसाले कुरिअर करायला DTC कुरिअर सर्व्हिसमध्ये आणि विचार केला का आता मार्केटमध्ये पण जाणार आहोत आपण. सानूला बघा झोप आलेली आहे कारण ती सकाळी लवकर उठते पण तरी बाहेर निघालो तरच झोप येते. आज घरी तिचा पेपर होता. कसा अजिबात गेला? झोप नाही. कुठला पेपर होता? काय होता? EVS 1 आणि EVS 2. तर चला आता हे बघा सर्वांचे मसाले मी इथे गोणीमध्ये ठेवलेले आहेत. तर इथे कुरिअर सर्व्हिस आहे तर इथे सर्व मसाले देऊन येतो. चल मग येते पटकन देऊ ना. अजून भरपूर आहेत सर्वांचे आता मसाले आणले ते पटकन कुरिअर करायला देऊया. बघा किती पार्सल होते आणि अजून पण आहेत पण हे बोलतायत की सध्या थोडं थोडं करून आण कारण इथे गर्दी होते आणि मग ते पार्सल इकडेच राहतं. पार्सल तर हे बोलले ठीक आहे उद्या परत आता दुसरे कुरिअर करणार. ठीक आहे मग. बघा मानसी कलेक्शन मध्ये आल्यावरती सानूची शॉपिंग लगेच सुरू. छोटे छोटे वस्तू ते कशाला घेते ते नको घे. जे तुझे इरेझर घ्यायचंय ना. हा इरेझर घ्या व्हाईट वाला. हा हा व्हाईट वाला घे. हा सानू 2 घे. घेतलं मग का नंतर सामान घेऊ का? हे बघ कोण. हा चालेल. छोटी मोठी वस्तू घेतलेली चालेल का तुझं? झालं ना किती दादा? जायचं स्पीक अप. 2 दे काका. तिला ती काहीतरी हग्स अँड मग्स मध्ये काहीतरी खाणार आहे वाटतं. अरे बापरे. आम्ही असं म्हणजे बाहेर चाललोत खायला काहीतरी हो पण विचार केला पहिला ज्यूस पिऊन घेऊया. भैरवनाथ रस. सानू घे ना बाबू तू पण एक रस ग्लास. पी. ती नाही ती बोलते मी खाणार. वाव एकदम थंड चिल्ड वाटते. या सर्वांनी उसाचा रस पियाला. मस्त शरीराला एकदम थंडगार करून टाकला. जाता जाता भाजी घरातली संपली तर विचार केला चला भाजी घेऊन जाऊ. कैसे हो? जय श्री महाकाल. हो हर किती हर मस्त आहे ना. महादेव. काय टोमॅटो घ्यायचंय. नाही, कांदा टोमॅटो बटाटे already- कालच मी घेतलेले. हे काय आहे? क्या है ये? चोचो. चोचो क्या भाजी आहे की फ्रूट आहे दादा? भाजी. भाजी आहे ओके. चोचो भाजी आहे. कशी किलो आहे? पेरूसारखं दिसतं. 100 रुपये किलो चोचो भाजी. ही टिंडा टिंडा तुम्ही भाजीच कधीच आहे. नाही खाली ना. आपण तुम्ही टिंडा कधीच कशी नाही किलो कशी किलो आहे? 150 रुपये किलो टेंडा, 100 रुपये किलो चोचो. खात. टिंडा. टेंडा चोचो. मशरूम सध्या थांब ना सध्या. हे बघा चेरी भेंडी पण टोमॅटो पण आहे भेंडी. इथे. कितीला या? 40 रुपयाला चेरी टोमॅटो. छान आहे मस्त आहे बघा. पण आपण काय तेवढे यूज नाही करत. फोटो अरे दिख रहे हो पूरा. दिख रहे हो. हे घेऊ का? त्या दिवशी कसला ना घुमड होता. क्या मस्त मस्त एकदम घरामध्ये ना वास असा घुमलेला. आपण इथून एकदाच भाजी घेऊन जातो तर परवडते उलटा ना. हा किती दिवस चालते फ्रीज. हे कसं आहे? ज्याला तरी गायब झाला तो. पुदिना डाला नाही ऑलरेडी आहे. आहे ना. ओके चला. त्यांच्याकडे पॅकेटवाला दूध मिळणार नाही मिळणार नाही. ना. चल. चालू झालं जर यो यो. चल. तर आम्ही ना बाहेर जेवणार होतो पण नंतर काय स्नेहाला झालं. स्नेहा बोलले घरीच खाऊया ना. हा. कारण सानूवरती प्राइस खाणार आहे. तिथेच कॅन्सल केला. तर जेवायला बघा काय काय बनवले मस्त पैकी स्नेहाने. व्हेज पुलाव, पापड, लोणचा, रायता. अरे वा. ही पण काकडी पण. सानूला मग ती हे नाही खात ना. अच्छा घ्या. चला या सर्वांनी जेवायला. जेवण करून घेतो पटकन.
तर आता ना मी घरातली सर्व कामं करून खाली आलो. थोडासा सानूला पण खेळायचा होता आणि आम्हाला पण थोडासा रिलॅक्स करायचा. असं एकदम फ्रेश. हा तर आम्ही विचार केला की खाली जाऊया, थोडंसं रिलॅक्स होऊया. मस्त वाटतंय. इथे कसं गार्डन आहे, गार्डनच्या साईडला मँगोचं झाड आहे, त्याच्यावरती मस्त आंबे लागलेत, पक्षी आहेत वेगवेगळे पक्षी पाहायला मिळतात. तर छान वाटतं ना पोपट. ईगल बघायला मिळतं. हा काय आला खेळत नाही. ओके जा खेळ जा मग. तर आता कसे सानू पण खेळते, मग नंतर थोड्या वेळात आम्ही घरी जाणार. तर म्हणजे मस्त वाटते, हवा बिवा एकदम रिलॅक्स वाटते, एकदम फ्रेश हवा. छान वाटते, एकदम थंडगार वाटते. बघा हा तुम्ही इथून अटल सेतू बघताय. हा इकडे समुद्र आहे बघा, आणि या साईडला सनसेट होते बघा. किती सुंदर नजारा. बघा ना, अख्खा गाव दिसतंय पूर्ण. घरं पण दिसतात A to Z. गव्हाण कसं फिरतात ना तिकडे. यो आहे गव्हाण. चला गव्हाण जाऊ. काय बोलतेस? पक्षी बघा, पक्षी. अरे हा काय करतात बगले. बघले? हा बगले हे बघा, एक लाईन फिरतात. कचऱ्यावरती बसायला गेले चालले. कचरा आहे हा तिथे कचरा विचरा टाकत. हे काय मच्छी मार्केट आहे तिथे. बरोबर. मी ना आता आपले उलवेमधले, म्हणजे थोडा मला टाइम भेटला तर उलवेमध्ये जे मसाले डिलिव्हर करायचे होते 4-5 जणांचे, ते मसाले डिलिव्हर करायला गेलो होतो. आणि आता रात्रीचे वाजलेत 7:45. तर जाता जाता काहीतरी जेवण बनवण्यासाठी कोलंबी वगैरे, नाही तर काहीतरी कोणतरी मच्छी घेऊया आणि जाऊया घरी. शिंपे कशा आहेत या? 200 रुपयाला. बापरे. आणि कोलंबी 300 रुपये अर्धा. तर मी आता ना कोलंबी घेतली 300 रुपयाची. चला तर आता कोलंबी घेतले, तर चला आता जाऊया घरी. 300 रुपयाची बघा केवढीशी. चालतंय, महाग आहे मार्केट. हे राहू दे, हार आहे. तर आता स्नेहा इथे वाटण बनवते कोलंबी करीसाठी. आणि आज ना भाकरी मी बाहेरून आणले. भाकरी आपण मोस्टली बाहेरूनच आणतो ना. हा पण कधी कधी तू बनवतेस पण ना. खोबरं किती क्यूट आहे. मस्त आहे. क्यूट आहे. क्यूट फ्रेश आहे. आहे. क्यूट आहे, क्यूट. म्हटलं फ्रेश आहे का? फ्रेश तर आहे, पण क्यूट दिसते लुक बघा. हा. गोल मटोल. आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला 1.5 चम्मच नेहमीप्रमाणे. जर तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता. मस्तपैकी आता मसाले वगैरे शिजवून घेते. फक्त 2च मसाले, स्नेहा लजीज मसाला आणि बघा हळद, थोडीशी हळद. कोणतीही रेसिपी असो, व्हेज असो नाहीतर नॉन व्हेज रेसिपी असो, सर्व रेसिपी तुमच्या एकदम अप्रतिम बनतील फक्त एकच मसाल्यामध्ये, स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाल्यामध्ये. आता शिजून घेणार 5 ते 6 मिनिटं मसाला. ओके, तर आता मसाले शिजवून घेणार, तोपर्यंत मग मी ऑर्डर घेतोय. हा भरपूर मेसेज येतात. चल. नवीन घरात मॅट्रेस येते आपल्या. हा आई पहिले इसको निकालना पडेगा ना. तर कोणत्या कंपनीची मॅट्रेस आहे हे तुम्हाला मी 3 ते 4 दिवसामध्ये सांगणार. तर ही मॅट्रेस आहे. तर बोला सर्वांनी जय श्री महाकाल. आणि बघा आजचा शृंगार बाबांचा. आणि फायनली करी झालेली आहे कोलंबीची. हा सुगंध बघ. माझा डायलॉग मला सुगंध बघ. हा सुगंध बघ का घे. बघू नको घे. चला जेवायला बसू आता मस्त. सानू पण कशी शाळेत लवकर जाते उठून, तर लवकर झोपते. आता तिला जेवायला उठवतो. सानू हे बघा टीव्ही बघता बघता झोपली. सानू चल जेवायला, कोलंबी बनवली. तर चला या सर्वांनी जेवायला. आज म्हणजे मला दुसरी मासली आणायची होती, पण सानूला खूप आवडते कोलंबी ना. कोलंबी हो मस्त आलं. मस्त आलंय एकदम मस्त आंबट बिंबट सर्व. वा किती झाली ना.
एक नंबर. खरंच एक नंबर. खूपच छान. एकदम प्रॉपर शिजली. कोलंबी मस्त आली ना सानू. परफेक्ट शिजलं. आणि आता तुम्ही जे व्हिडिओमध्ये बघितलं असणार का आपण ना जे आता मॅट्रेस आली ॲक्च्युली काय आलं माहिती आहे का, आपण घेऊन काहीतरी 4 ते 5 महिने झाले ना. 6 महिने झाले. तर त्याच्यामध्ये ना प्रॉब्लेम आला म्हणून आपण एक्सचेंज करणार, म्हणजे आपल्याला दुसरी मॅट्रेस भेटणार आहे. म्हणजे तुम्हाला कंपनीचं नाव नाही सांगितलं, पहिले ते रिप्लेस होते आणि त्याचा रिव्ह्यू आम्ही थोडं टाइम तुम्हाला देणार की परत कशी दिली, कारण आम्ही आणल्याबरोबर 2 महिन्यानंतर प्रॉब्लेम निघालेला. हो आम्ही यांच्या मागे लागलो. आता जाऊन कुठेतरी ते ऐकला आणि सध्या डमी म्हणून देऊन गेले. सध्या यूज करण्यासाठी आता घेऊन येतो ना नवीन. नमस्कार सर्वांना. तर आजचा 3रा दिवस आहे. आपण हा व्हिडिओ कंटिन्यू करतोय कारण आता तुम्हाला आम्ही समजलं असेल आता कुठली सिरीज स्टार्ट होती. तर त्याच्यामुळे हे आम्ही ना म्हणजे ब्लॉग शूट केलेला त्याला आपण हा कंटिन्यू करतो. तर हा बघा, हा मसाला, सर्वांचे मसाले आता मी पॅक केलेले आहेत. तर हे सर्व मसाले ना आता मी कुरिअर करायला चाललो आहे. आणखीन चला आता मसाले सर्व कुरिअर करूया. आणि ज्याला कोणालाही मसाला हवा असेल, स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला, तर स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर दिला आहे. तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय. तर सर्वांचे मसाले पॅक केलेले आहेत. तर आता आपण DTC कुरिअर सर्व्हिसमध्ये जाऊया आणि सर्वांचे मसाले कुरिअर करूया आणि मग नंतर घरी येऊया. नमस्कार सर्वांना. तर आजच्या व्हिडिओच्या टायटलवरनं आणि थंबनेलवरनं समजलं असेल आजचा व्हिडिओ कसा होणार आहे. तर आत्ता जस्ट सर्वांचे मसाले कुरिअर करून आलो आहे. 45 ते 50 किलो मसाल्याची ऑर्डर होती. सर्वांचे मसाले कुरिअर करून आलो आहे आता. आणि स्नेहा बघा, बाबांचा शृंगार झाला वाटतं तयार ना. वा किती सुंदर. छान झालं ना. हा सेम बनवलंय तू महाकाल बाबांचं. सेम, काहीच फरक नाही. तर बोला सर्वांनी जय श्री महाकाल. ओम नमः पार्वती पते हर हर महादेवाय नमः. तर पूजा वगैरे आमची झालेली आहे. आता ना आपण मागचा ब्लॉग अपलोड केला फ्रॉडवाला. आमच्यासोबत बिल्डरने आणि मित्रांनी फ्रॉड केला आमच्यासोबत. तर खूप जणांच्या कमेंट या होत्या का अश्विन तुला ना बिल्डरवरती आणि तुझ्या मित्रावरती पोलीस केस करायला पाहिजे होती, नाहीतर त्याचं नाव तरी सांगायला पाहिजे होता. तर कसं आहे ना माहिती आहे, आम्ही ना सर्व महाकाल बाबांवरती सोडलं. हे आम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि महाकाल बाबांवर जो आम्ही भरोसा करताय ना, तो आमचा विश्वास ना कधीच तोडून नाही देणार. तर जे काय आहे ना ते त्याही त्यांचं कर्म लिहिलेलं आहे आणि त्यांच्या कर्माचं त्यांना फल भोगताला लागेलच. त्यांना वाटलं असेल का अश्विनने आणि स्नेहाने त्यांना असंच सोडलं, पण त्यांना हे नाही माहिती का त्यांची कंप्लेंट महाकाल बाबांच्या दरबारमध्ये झालेली आहे. त्याची भरपाई त्यांना फेडावीच लागेल. म्हणून आम्ही त्यांचं नाव नाही घेतला आणि त्यांचा ऑफिस कुठे आहे ते नाही सांगितलं. पण कसं आहे माहिती आहे का, हे त्याही त्यांचं कर्म लिहिलेलं आहे. त्यांचं कर्म माहिती आहे ना, कर्मा रिटर्न येतो तसं कर्म येणारच त्यांचं परत आणि त्यांना ते भोगावं लागणारच. आता ना मी गव्हाण फिश मार्केटमध्ये आज कालवं दिसली बघा, मोठी कालवं दिसली म्हणून घेते आणि जिताडा घेतो. आणि ना जिताडा घेतोय 300 रुपयाचा. बरेच दिवसांनी मी पण मार्केटमध्ये आलो. जवळजवळ आता महिना व्हायला मी मार्केटमध्ये जातच नाही. कालवण बनवायचं आहे. हा बस, हा बरोबर आहे. नको, मस्तपैकी मार्केटमधनं मावशीकडनं जिताडा घेतला आहे आणि कालवं घेतलेली. ओके, किती आलं मावशी? काय आणलंय?
जिताडा चांगला आहे बघ. मी साफ करून देते पटकन. जिताडा आणि कालवण देईन. खूप दिवसानंतर कालवा दिसली ना. मी खाईन. तुम्हीच खाणार, मी तर खात नाही. सानू कुठे आहे? खाली आहे, फ्रेंड सोबत खेळते. मग आता याचं काय काय बनवणार स्नेहा? सुक्का करणार कालवा आणि याचं कालवण. याचं कालवण आणि याचं सुक्का कालवा. ओके. ठीक आहे. तर बघा इथे आता ना मी जिताडाची करी करणार आहे, मस्त कालवण. आपल्या स्नेहा लजीज मसाल्यामध्ये आधी वाटण शिजून घेतला मी थोडासा. आता स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला 1-1.5 चम्मचच ऍड करते. जरी मच्छीमध्ये एक्स्ट्रा पडला तरी खूप टेस्टी लागते. हो. तर 18 फेब्रुवारीचा तर थोडंसं स्टॉक राहिलेला आहे आमचा. परत मला वाटतं 3 ते 4 दिवसात नवीन स्टॉक बनवायला लागेल आपल्याला. आणि ज्याला कोणालाही मसाला हवा असेल तर आमच्याकडनं तुम्ही ऑर्डर करू शकताय. स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर देतो. तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता. आता फायदा काय झालाय माहितीये का, आम्ही 200 किलो मसाला बनवतो ना की स्टॉक थोडे दिवस चालतोय. पहिले कसं 100 किलो बनवला की 2 दिवसातच संपलाय, परत तेच करायचं. आता 200 किलो पण थोडा मी फ्री राहतोय. फ्री राहतोय, थोडासा टाइम. फक्त पॅकिंग आणि कुरिअरचंच आपलं काम असतोय बस. हो. तर आता बघा किती छान आपली करी बनणार. दुसरा कुठलाही मसाला ऍड नाही केला. हळद आणि आपला स्नेहालजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. हे फक्त 2च तुम्हाला टाकायचे आहेत प्रत्येक रेसिपीमध्ये. नॉनव्हेज असो नाहीतर व्हेज असो, तुम्हाला दुसरे कोणतेही मसाले टाकायची गरज लागणार नाही. पण प्रत्येकाचं टेस्ट, प्रत्येक रेसिपीचा चव वेगवेगळी येणार आहे. असं नाही की एकच येणार आहे तुम्हाला. हा बरोबर. भाजी बनवा, कोणती भाजी. आता दुपारी अख्खा मसूर किती टेस्टी झाली. बरोबर. तर प्रत्येक रेसिपी छान होते आपली. तर बघा जिताड्याच्या बर्फी सारखे पीसेस कितीचे आणले. 300 रुपयाचं. फ्रेश कट करून दिलं. हा मस्त ना तुकडे निघलेत. आणि बघा कालवं ऑइस्टर मस्तपैकी मसाल्यांमध्ये ऍड केले बघा. वा एक नंबर. कालवणची साईज बघा ना किती मोठे मोठे आहेत ना स्नेहा. हो, आता ते एकदम बारकू होते. तरी मोठे नाही, मीडियम साईज होते. तर आता आम्ही जेवायला घेतो. आणि बघा कालवण बघा जिताडा मासाचा कसला भारी झालाय. आणि ते कालवा सुक्का. हा बघा जिताडा. वा काय सुंदर कलर आलाय. हो, टेस्टी पण झाला. सुगंध आला ना बाहेर. शिजला असेल बरोबर ना. या सर्वांनी जेवायला. इथे टाक. कालवा सुक्का ऑइस्टर एक नंबर डिश. तर आता ना रात्रीचे 11:15 वाजलेत आणि व्हिडिओचा आपण एंडच नाही केला. आणि आता मला हे समजलं, तर आता मी व्हिडिओला एंड करतोय. एक सीन स्नेहाने शूट केला होता, म्हणजे कॅमेरा पकडला पण नंतर समजला का ते ऑनच नाही, शूटच नाही झालं. मी भरपूर आम्ही हसत. हा तर ते मी जेवलो मी एवढं बोललो जेवणाबद्दल, तेच मेन शूट नाही झालं स्नेहाकडनं. जेवतो ना तेव्हा मी घेईल शूट. हो. तर चला आता आपण या ब्लॉगला एंड करूया. आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.